तर आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण देखील जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याताई, एक मोठी घटना पुण्यातून समोर येते। रेव पार्टी पुण्यात झाली अशी माहिती समोर आली आणि त्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल देखील होते अशी देखील माहिती समोर येते। आपली प्रतिक्रिया? नाही, हे सगळं पॉलिटिकल आहे। आपल्या विरोधात कोणी म्हणजे एकनाथ खडसेंजींवरती ईडीच्या धाडी टाकून झाल्या, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकून झाल्या, त्यांची प्रॉपर्टी जप्त करून झाली। सगळं झाल्यानंतर आता रोहिणी खडसे जर का बोलत असतील तर त्यांची मुलं लहान आहेत, त्यांना तर काय अटक करता येत नाही। मग काहीतरी करून हे सगळं शोधून काढायचं। आणि आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे शाहरुख खानच्या मुलाला कसं 1 महिनाभर जेलमध्ये टाकलेलं, कसं फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांना कसं त्रास दिलेला। आणि अशा रेव पार्टीज आणि ह्या अनेक ठिकाणी चालत असतात। राज्य गृहमंत्र्यांच्या स्वतःच्या आईच्या नावावरती बार आहे, त्याच्यावरती कोणी काही बोलत नाही। आणि इथे आता गिरीश महाजनांचं हनी ट्रॅपचं जे प्रकरण बाहेर आलंय त्याच्यानंतर अशा प्रकारे जे काय टार्गेट केलं जातंय तर हे फार चुकीचं आहे की तुमच्या हातामध्ये सत्ता आहे आणि तुम्ही अशा प्रकारे राजकीय न बोलता अराजकीय म्हणजे ज्या कुटुंबाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही अशा लोकांना त्रास देण्याचं जे काय काम सुरू झालंय ते आता मी माझ्या सुनेचा छळवाद केला म्हणून मला 5-6 वर्षापूर्वी त्रास देण्यात आला, कारण माझ्यावर इन्कम टॅक्सच्या धाडी टाकण्यात आल्या नाही, टाकता येत नाही, कारण मी कधी भ्रष्टाचार केला नाही, मी कुठल्या प्रकरणात त्यांना सापडलं नाही। मग हे असं करून मला त्रास द्यायचा, माझ्या कुटुंबाला त्रास द्यायचा, त्या सगळ्यातनं मी जाते आहे। त्यामुळे हे पूर्णपणे पॉलिटिकल आहे आणि अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करणं हे फार धोकादायक आहे। त्यामुळे हे त्यांनी ताबडतोब थांबवावं असं मला म्हणणं आहे। ताई, जरी तुम्ही म्हणताय जर टार्गेट हे केलेलं असेल किंवा जरी ते आपण मान्य केलं तरी त्या हाऊस पार्टीमध्ये अंमली पदार्थ, दारू, हुक्का अशा गोष्टी आढळून आल्यात आणि त्यामध्ये प्रांजल खेवलकर स्वतः उपस्थित देखील होते, त्याबद्दल काय? पोलीस कोणाच्या अंडर काम करताय, पोलिसांवर प्रेशर कोणाचं आहे, त्यामुळे पोलिसांना इकडे धाडी टाका तिकडे धाडी टाका सांगितलं जातं। अशा अशा आरोपामध्ये अडकवलं पाहिजे असं सांगण्यात येतं। आता मुंबईचे जे पहिले पोलीस परविंदर सिंग कोण ते कमिशनर होते, त्यांना कोर्टाने 5-5, 6-6 वेळा हजर राहण्यासाठी हे केलं होतं, पण ते एकदाही कोर्टात हजर राहिले नाही। म्हणजे ज्यांना वाचवायचं आहे त्यांना भाजप प्रोटेक्ट करते आणि ज्यांना पकडायचे त्यांना अशा हे करून त्रास देते। आता तिथे ड्रग्ज होते का, तिथे आणि काय दारू होती का काय, आता दारूवरती तर यांनी सगळे निर्बंध उठवले। आता काल तर बातमी ऐकली फॉरेन लिकर जे आहे ते आता स्वस्तात मिळणार आहे। म्हणजे लोकांना दारू करा, रेव पार्ट्या करा याला प्रोत्साहन दिलं जातं आणि एकीकडे धाडी टाकल्या जातात। म्हणजे सरकार अशा प्रकारे विरोधकांना त्रास देण्यासाठी ह्या सगळ्या टॅक्टिक्स वापरते आणि असलं घाणेरडं राजकारण कृपा करून करू नये एवढीच मला त्यांना विनंती। ताई, तुमचे आरोप म्हणजे त्याची दखल तर घेतल्या जाईलच, पण प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे, त्यांचे पती तिथे आढळले आहेत आणि जसं तुम्ही म्हणालात की पोलीस टार्गेट करतायत, जाणून बुजून करतायत, पण ते तिथे आढळलेत ही बाब तर आपण नाकारू शकत नाही। नाही, पण मी सांगते ना त्यांना मुद्दामून हे सगळं करण्यात आलेलं आहे आणि ते जे काय असेल त्याचं ते फेस करतील ना। खडसेंनी एकनाथ खडसे गेले 8-10 वर्ष फेस करतातच ते सगळं। आता जे काय असेल तेही त्यालाही ते सामोरे जातील, त्याच्यातून कोणी पळ काढत नाहीये। ज्या काय कारवाया असतील त्याला सामोरे जावंच लागणार आहे। निश्चित। विद्याताई, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।